प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे खुल्या मनाने जीवनाचं स्वागत करण्याची. पुन्हा पुन्हा आयुष्याचं स्वागत करावं लागतं. नवी सुरुवात मनाला नेहमीच उभारी देते. पावसाळ्यातली सकाळ, थोडंसं थंड वातावरणाने, आजूबाजूची हिरवळ, मनाची प्रसन्नता, कामाची लगबग, स्वयंपाकघरात 2-3दा शिजणारा चहा आणि मनापासून स्वच्छ छान विचारांनी केलेला स्वयंपाक, या अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनाचा किती मोठा भाग आहे. या रोज आपल्याला जगण्याचा अर्थ देतात, मनाला प्रसन्न ठेवतात. फक्त त्या गोष्टीचा अनुभव घेता यायला हवा. मनावर कालपर्यंतच्या आठवणींची धूळ जमा झालेली असते. ती सुद्धा घरातल्या स्वच्छतेने सोबत आवर्जून झटकण्याचा प्रयत्न करताना किती हलकं वाटू लागतं. सकाळची सर्व कामं झाली की महत्त्वाची नकारात्मकता निघून जात आहे. मी आशेच्या उत्सवाच्या भावनेने परिपूर्ण आहे असे स्वतःला सांगते. मध्ये काही काळ ह्या सवयींचा खंड पडला होता, मात्र आता पुन्हा सेल्फ टॉक आयुष्यात घेऊन आपल्यावर सुखी, आनंदी आणि शांत वाटते. आपल्याकडे 10 गोष्टी असतात, पण कोणत्या तरी 2 गोष्टी नाही आहे. कोणत्या तरी 2 गोष्टीमधून त्रास होतोय, म्हणून आपण त्याच 2 गोष्टी धरून बसतो. असलेल्या 10 गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आपण मिळवलेल्या त्या 10 गोष्टीचा आपणच अपमान करतो. ते जाणवायला जरा वेळ लागला, पण आता जाणवते. सर्व काम आवरून मित्रमैत्रिणीशी गप्पा मारण्याच्या नावाखाली रोज नकारात्मक चर्चा केल्याने काहीच बदलणार नाही. मन हलकं होण्याऐवजी आणखी गोंधळलेलं होईल, हे आता लक्षात आले. तुमच्यासारखंच मी देखील ह्या चुका केलेल्या आहेत. खरं तर आपण सर्वजण या चुकांमधूनच शिकतो. फक्त ती शिकवण अंमलात आणणं गरजेचं असतं. म्हणून काम करत असताना आणि काम करून झाल्यावर आजूबाजूंची शांतता, वातावरणातील ओलावा, छंदाच्या सोबत आता जास्त जवळची वाटते. कारण खऱ्या अर्थाने आनंद त्यात दडलाय, हे आता पुन्हा जाणवले. ज्या गोष्टी, जे स्वभाव जे आपण बदलू शकत नाही, त्यांच्याविषयी बोलण्याने आपल्याला फक्त मनस्ताप होणार आहे, आपली हानी होणार आहे. मग त्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. जेव्हा मनाला लागलेली प्रसन्न आपण कोणाला सांगण्याऐवजी लिहून काढतो, तेव्हा आपल्याला जास्त शांत वाटतं. विचार करा, रोज एक नवी सकाळ आपल्या जीवनात येते. क्षणाक्षणात आपण प्रत्येक श्वास नवा घेतो. मग झालेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा नव्या गोष्टी निर्माण करूया. चहा घेत असताना बाहेर पावसाने भिजलेले ओले रस्ते पाहणे, हिरवीगार झालेली झाडे पाहून किती सुंदर आहे हा अनुभव. आपल्या सर्वांचा दिवस खूप व्यस्त असतो. आपण असले अनुभव निर्माण केले पाहिजे, त्यामुळे एकटेपणा सलत नाही. प्रत्येक सकाळ आपल्याला सांगते, आपण हारायचे नाही, रडायचं मात्र खचायचं नाही. आव्हानांना स्वीकारायचं. नुसताच आलेला दिवस निरर्थक घालवण्याचं नाही. स्वतःशी तुलना इतरांशी करायची नाही. आपण प्रसन्न करतोय म्हणून आव्हान आहेत, म्हणून यश अपयशांचे अनुभव आहेत. कालच्या दिवसभरामध्ये आपल्याला कोणाची मदत झाली, आपल्यासाठी कुणी काय केलं, आपल्याकडे राहिले असलेले घर, आपले विचार, आपल्या अनेक गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे असलेली क्षमता, अशा अनेक गोष्टीबद्दल सकाळ सकाळ आपण कृतज्ञता व्यक्त करतो. त्यावेळी दिवसभरामध्ये आपली ऊर्जा ही खूप भारी असते. जेव्हा रोज कृतज्ञता आपण लिहायला बसणार आहोत, त्यावेळी आपल्याला फक्त चांगलं आठवण्याची सवय लागेल. आपल्याला हे लक्षात येऊ लागेल, आपल्यासोबतचे काही वाईट प्रसंग घडले गेलेले आहेत, त्यापेक्षाही रोज आपल्याकडे कृतज्ञ राहण्यासाठी खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून झालेल्या वाईट गोष्टीबद्दल सतत बोलणं बंद करतो, त्याकडे लक्ष केंद्रित करणं बंद करतो. त्यावेळी आपल्या जीवनामध्ये छान छान गोष्टी घडायला लागतात. आपला जो काही केल्याने वेळ परत येणार नाही, तो योग्य ठिकाणी देऊयात. काहीतरी छान कार्य करण्यासाठी देऊयात, असं स्वतःला आपल्याला रोज सांगायचं आहे. आपल्या प्रत्येक श्वासासोबत स्वतःला शांत होताना पाहण्याइतकं दिव्य अनुभव नाही. रोजची 20-25 मिनिटे जेव्हा श्वासांना आपण देतो, तेव्हा जीवन फुलू लागतं. स्वतःलाही धीर देणारे आपले हात आपल्या हृदयावर जातात, तेव्हा जणू नवं जीवनदान आपल्याला मिळतं. जेव्हा स्वतःला आपण मायेने मिठी मारतो, तेव्हा आपल्यातला सर्व कमतरता दूर होतात, आधार वाटू लागतो. आपल्यातच कोणीतरी अलौकिक ऊर्जा, परमेश्वराने शक्ती आपले रक्षण करते, हे याचा अनुभव येतो.
हा अनुभव, ही प्रचिती जणू काही आपल्यामधला आत्मविश्वास पुन्हा जागा करतो. रोज सकाळी वाचन केल्यामुळे आपली थॉट प्रोसेस बदलायला मदत होते. आपण तेच विचार मनामध्ये करत राहतो आणि ते विचार थांबवण्यासाठी आपण प्रयत्नही करतो, मात्र ते विचार कधीच थांबत नाहीत. त्याचं कारण असं की त्या मनामध्ये नवं आपण काहीच करत नसतो. आपल्या विचारांना थांबवण्याची गरज नाही आहे, तर त्यांना वेगळ्या प्रवाहामध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. ज्यावेळी आपण वाचन करायला सुरुवात करतो, नवे विचार, नव्या गोष्टी, रंग आपल्या मनामध्ये घर करू लागतात. आपल्या रोजच्या कंटाळणाऱ्या निरर्थक विचारांमधून सुटका मिळवण्यासाठी, रोज नवे विचार स्वतःमध्ये भरण्यासाठी वाचन खूप मदत करते. रोजच वाचन आपल्या ज्ञानामध्ये भर घालत. रोज आपल्याला एकाच ठिकाणी बसून भटकंती करायची असेल, नवे अनुभव अनुभवायचे असतील, तर वाचन करायला सुरुवात करूयात. कारण त्याने आपलं व्यक्तिमत्व विकास होणार आहे. दिवसभरामध्ये नवीन काहीतरी विचार करण्यासाठी आपल्याला सापडणार आहे आणि हळूहळू आपल्यामधले नकारात्मक विचार दूर होणार आहेत. सकाळी स्वतःमध्ये सोबत घालवलेल्या एकांतात वेळ हा खूप काही शिकून जातो. जेव्हा आपण बाहेर फेरफटका मारतो, आपण अंगण जेव्हा बाल्कनीमध्ये रंगाळत पक्ष्यांचे आवाज कानावरती पडत असतात, एकाच ठिकाणी राहून तेच रुटीन फॉलो करून आपण कंटाळलेलो असतो. कालच्या दिवसभराचा कंटाळा घालण्यासाठी रोज सकाळी निसर्गामध्ये, खुल्या हवेमध्ये, एकांतामध्ये स्वतःला सोबत घालवलेला वेळ नक्कीच मदत करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ब्लॉग व्हिडिओमध्ये.